वर्ध्यामध्ये मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून 2 दिवसात तब्बल 59 जणांना या मोकाट कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे। सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत। या सगळ्या प्रकारानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। तब्बल 59 जणांना वर्ध्यामध्ये मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि ही केवळ 2 दिवसातली आकडेवारी आहे। त्यामुळे या मोकाट कुत्र्यांचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी आता वर्ध्यातले नागरिक करतायत। वर्धा शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ वाढलेला आहे। एकंदरीत 2 दिवसामध्ये 59 जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्या असल्याची घटना समोर आलेली आहे। एकंदरीत या सामान्य रुग्णालयामध्ये 59 जणांवर या ठिकाणी कुत्र्याने चावा घेतलेल्या रुग्णावर उपचार करण्यात आलेला आहे। एक रुग्ण अजूनही या ठिकाणी उपचार घेत आहे। एकंदरीत या भटक्या कुत्र्यांचा जो बंदोबस्त आहे तो प्रशासनाने करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। या 2 दिवसामध्ये ज्या कुत्र्याने जो चावा घेतलेला आहे तो एकंदरीत शहरामध्ये अजूनही भटकत असल्याचं चित्र एकंदरीत आहे। प्रशासनाने या कुत्र्याचा बंदोबस्त करावा, तसेच रस्त्यावर फिरणाऱ्या जनावरांचा आणि कुत्र्यांचाही बंदोबस्त करावा अशी मागणी एकंदरीत नागरिकांकडून करण्यात येत आहे। सचिन पोफळी, लोकशाही मराठी, वर्धा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।